हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। मनोज जरांगे आज आंदोलनाची पुढची दिशा ठरवणार। सगळे सोऱ्यांच्या अधिसूचनेची अंमलबजावणी करण्याची आक्रमक मागणी। अंतरवाली सराटीत दुपारी बैठक। मराठा आरक्षणाच्या विधेयकावर विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांची एकमतानं मोहर। शिक्षण आणि नोकरीत 10% आरक्षण मिळणार। आरक्षण सुप्रीम कोर्टात टिकेल का? मनोज जरांगेंना शंका, तर सरकारनं सर्व त्रुटी दूर केल्यात मराठा आरक्षण टिकेल याची खात्री बाळगा। मुख्यमंत्री शिंदेंची ग्वाही। सगळे सोऱ्यांच्या अधिसूचनेवर अद्याप अंमलबजावणी का नाही? ओबीसीतूनच हक्काचं आरक्षण हवं। जरांगे मागणीवर ठाम, तर आम्ही फसवणूक करणार नाही। जरांगेंनी संयम राखावा, शिंदेंचं आवाहन। आरक्षण टिकेल अशी आशा, मात्र सरकारवर विश्वास ठेवणं कठीण। उद्धव ठाकरेंची टीका, तर उद्धव ठाकरेंचाही आमच्यावर विश्वास। मराठा समाजाला सवलती फक्त शिंदे सरकारच देणार हे ठाकरेंना माहिती। फडणवीसांचा टोला। अजित पवारांना बारामतीत मोठा धक्का बसण्याची शक्यता। पुतण्या योगेंद्र पवार आजोबा शरद पवारांसोबत जाण्याचे संकेत। योगेंद्र पवार श्रीनिवास पवार यांचे चिरंजीव। भ्रष्टाचारांचा एकच नारा, तुरुंगापेक्षा भाजप बरा। शरद पवारांचा भाजपवर हल्लाबोल, तर सत्तेचा गैरवापर करून विरोधकांचा आवाज बंद दाबण्याचा संदेश दिला जातोय। पवारांची टीका। शरद पवार गटाच्या आमदारांना पात्र न करण्याच्या निर्णयाला अजित पवार गटाचं आव्हान। मुंबई उच्च न्यायालयात आज सुनावणी होणार। भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा आज मुंबईच्या दौऱ्यावर। अंधेरीत संध्याकाळी कार्यकर्ता संमेलनाला उपस्थित राहणार। दिलीप वळसे पाटलांच्या बालेकिल्ल्यात आज शरद पवारांची सभा। विजयाचा निर्धार पक्का होणार। पवारांच्या सभेचा टीझर रिलीज। उद्धव ठाकरे उद्या आणि परवा बुलढाण्याच्या दौऱ्यावर। ठाकरेंच्या 6 सभा होणार। उद्या चिखली, मोहोताळा, जळगाव आणि जामोदमध्ये ठाकरेंची सभा। आमदार राजन साळवेंच्या कुटुंबियांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर आज सुनावणी। मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी होणार। महाविकास आघाडीच्या लोकसभेच्या 48 पैकी 39 जागांवर एकमत। कोल्हापूरच्या जागेबाबत चर्चा करू। शाहू महाराज उमेदवार असल्यास आनंदच, शरद पवारांची सूचक वक्तव्य। आजपासून बारामती बोर्डाची परीक्षा। राज्यातील 15,13,909 विद्यार्थी परीक्षा देणार। परीक्षेतील गैरप्रकार टाळण्यासाठी भरारी पथकांची नियुक्ती। 31 मार्चपर्यंत कांदा निर्यात बंदीचा निर्णय कायम। कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट। कांद्याचे भाव पुन्हा कोसळण्याची भीती। बुलढाण्यात प्रसादातून 300 ते 400 जणांना विषबाधा। लोणारच्या सामठाणा खापरखेडा या गावातील ही घटना। लोणार मेहकरमधील रुग्णालयात उपचार सुरू। सुप्रीम कोर्टाकडून चंदीगड भाजपला मोठा झटका। मत अवैध ठरवल्याच्या निवडणूक अधिकाऱ्यांच्या कबुली। चंदीगड महानगरपालिकेत आपचा महापौर विजयी घोषित। विराट कोहली, अनुष्का शर्मा पुन्हा बनलेत आई बाबा। 15 फेब्रुवारीला पुत्ररत्न। मुलाचं नाव अक्काय। विरुष्काची सोशल मीडियावर पोस्ट। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।